आता पण मुक्ताईनगर मतदारसंघ विधानसभेचा मतदारसंघ आणि बोदवड तालुका त्यातल्या अनेक कार्यकर्ते म्हणजे सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे। मोठ्या संख्येवर आपण बघतात की शेकड्याच्या संख्येमध्ये अजूनही काही गाड्या मागे आहेत, ते येत आहेत, पण शेकडोच्या संख्येमध्ये कार्यकर्त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आम्हाला यायचं आहे। मोदीजींचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे, देवेंद्रजींचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि म्हणून यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तर सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, खडसेंचे समर्थक आहेत, काय सांगाल? नाही आता ठीक आहे, आता कुठे राष्ट्रवादी कुठे राहिलेलीच कुठे आता त्यांची राहिलेलीच कुठे? खडसेंचं तर मतदारसंघातही काय राहिलेलं आहे? त्यांच्या गावातले कोथळी 7 सदस्य आहेत, तिथले ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही, मुक्ताईनगरची नगरपालिका त्यांच्या ताब्यात नाही, आमदारकीला ते पडले, मतदारसंघ आता पूर्ण साफ झालेला आहे, आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत। फक्त जेव्हा सकाळ निघाली की तुम्हाला बोलवायचं आणि काहीतरी भंपकबाज्या करायच्या, अवास्तव बोलायचं, एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे। तुम्हाला माहीत आहे की आता त्यांना 137 कोटी रुपये दंड, रॉयल्टी चुकवली, 84 एकर जमीन त्यांनी सगळी डोंगर कापून ठेकेदाराला विकून टाकला, कुठे रॉयल्टी भरली नाही, त्यामुळे त्यांना तो दंड आलेला आहे। त्याच्या प्रॉपर्टी अटॅच होत आहेत। तुमची पुण्याची भोसरी MIDCतली जी प्रॉपर्टी होती 29 कोटी 70 लाखाची, ती त्यांनी फक्त 3.5 कोटीच खरेदी केली। मधला सगळा रेडी रेकनरपेक्षा मधला गॅप जो आहे त्याच्यामध्ये तिथले ट्रेझरर 3 महिने जेलमध्ये गेले, स्वतःचे जावई त्यात 2.5 वर्ष जेलमध्ये गेलेत, त्याच्या आता 27 कोटी रुपयाची रिकव्हरी निघालेली आहे। तिची प्रॉपर्टी त्यांनी अटॅच केलेली MIDCने, इन्कम टॅक्सने, त्या संदर्भामध्ये MIDCच्या संदर्भामधली। म्हणून मला वाटतं ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत, त्यांना आता काही उद्योग राहिलेला नाही। आता त्याच्या सगळ्या प्रॉपर्ट्या, गाड्या घोड्या घरापासून सगळ्या अटॅच होत आहेत। आपण बघा तर पुढे काय काय होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।